कामातून नाही का बिलकुल पण वेळ निघत नाही. म्हटलं आज नाही का आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा. लगेच मी थोडासा मेकअप वगैरे केला बरं का आणि फोटो-गिटो काढून घेतले आणि लोक काय म्हणतात ना, यांच्याकडे पाहून जर जगलं ना, हे घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत नाही बरं का. त्याकरता नाही का आपल्याला जे योग्य वाटतं ना, तीच गोष्ट आपण करायची बरं का. म्हटलं चला आज नाही का आमच्या शेतामध्ये नवनाथाचं ठाण आहे, तिथं महादेवाची पिंड पण आहे बरं का. म्हटलं नाही का थोडंसं पूजा-गिजा करून घ्यावं. लगेच आम्ही पूजा वगैरे करून घेतली बरं का आणि म्हटलं आता नाही का थोडंसं शेतात चक्कर मारून तरी यावं. पण नाही का आम्ही शेतात गेल्याच्या नंतर मला इथं टरबूज दिसले, पण ते टरबूज नाही का खूपच छोटे-छोटे होते. म्हटलं आता याला तोडावं की नाही तोडावं. म्हटलं तोडल्याच्या नंतरही कच्चेच निघाले. म्हटलं नको यांचा रिकामा नाश करणं. थोड्या दिवसात पिकल्याच्या नंतर तोडूया आपण त्याला. मग नाही का माझ्या नवऱ्याने नाही का माझ्यासाठी नवीनच काम काढलं होतं बरं का. मला गोड-गोड बोलून शेतामध्ये नेलं, की आपल्याला नाही का महादेवाची पूजा करायला जायचंय म्हणून. लगेच तिच्यातच मला हरणांचा कळप दिसला होता बरं का. म्हटलं खूपच छान दिसत होत्या त्या आणि लगेच यांनी नाही का मला हे काम काढलं होतं. मी व्हिडिओ काढत नव्हते बरं का. मला सर्कीतलं गवत उपटायचं होतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.